म्हणजे साडी आम्ही काय तुझी बायका हा का आम्हाला तू साड्या देणार? तर सरकारने तर काही कामं काढली नाही, साडीची योजना दिली एवढी बेस. सबके साथ सबका विकास, तर साडी देऊन का विकास होणार आहे? साडी देऊन विकास नाही होत. साडी आणि पिशवी सरकारने सांगितलं आहे का हर घर नल योजना आम्ही देऊ. आज इथे बघा ना कोणाच्या दाराशी नल आहे काय? काय पिशव्या आणि साड्या नको आम्हाला. आम्हाला पाण्याची सोय पाहिजे, साड्याची सोय पाहिजे, साड्याला मास्तर पाहिजेत. असं म्हणून आम्ही साडी ते परत केल्या साड्या आणि पिशव्या. ले मसाले चल पड़े हैं, लोग मेरे गांव के, वसंतवाड़ी, ग्राम गंजाड़, डिस्ट्रिक्ट पालघर, महाराष्ट्र. A tiny tribal hamlet with about 250 families has undertaken a very significant rebellion before the elections. Inside the village, about 120 kilometers away from Mumbai, you will see toote hue raste, kache ghar, women and children filling water at hand pumps, and some people with these freebies: a sari and a bag bearing a picture of PM Modi, along with an advertisement of the Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana. Well, a few days before the elections were announced and the Model Code of Conduct kicked in on 16th of March, people across several villages received such bags and sarees at the local ration outlets while they went to avail the free food grains under the centre's Garib Kalyan Ann Yojana. In November last year, the Maharashtra government launched a scheme to provide free sarees to women holding the Antyodaya ration cards every year during a festival of the government's choice till 2028. Now, on the 3rd and 8th of April, scores of tribal women from across 23 villages in Palghar, led by social workers and activists, marched to the Jawar and Dahanu Tehsildar offices and returned over 300 of these sarees and 700 of these bags. Because don't give us freebies, give us jobs, better schools, better roads, and better healthcare is the underlying message of their movement. Villagers questioned the rationale behind getting free sarees and bags while the village lacks the most basic facilities. आम्हाला या साड्या नको, आम्हाला साड्या नऊवारी आम्ही भरू. तर आम्हाला कामा दिली असती, आम्ही काम करू ना, आम्ही साड्या नाही घेऊ का? आम्ही साड्या घेऊ ना, मला घेता नाही येत का कपडं? हा तुझे पक्षी तर आम्ही चांगल्या चांगल्या साड्या घेऊ. काम करू, आम्ही काम करणारी माणसं, हा कष्ट करणारी कामं आम्ही करणारे, हा असं नाही मिळत का आम्ही घरा बसून हा असा. While the lack of employment opportunities and better schools is a problem faced by all, the two major issues that concern the women the most is access to water in their homes and easier access to healthcare. पिशव्या आणि साड्या नको आम्हाला. पाणी पण आम्ही 4-4 वाजता 5-5 वाजता उठून, रात्रीच लाईट नाही, बॅटरी नाही, काय नाही, तरी पण आम्ही 4 वाजता उठून पाणी जाऊन घेऊन येतो. रस्ता पण नाही चांगला, अर्धा तास लागतो यायला जायलाच, अर्धा तास लागतो पाणी आणायला. डोक्यात 3-2 हांड्या घेऊन यायचं, एक खाखत म्हणजे कमरावर घेऊन यायचं. तर घरोघरी म्हणजे नळ पाहिजेत आम्हाला. आम्ही असं नदी जातो ना, नदीत विहिरा खणतो. हां आता तर नदी पण आटली, तिथं पाणी पण नाही भेटत. वहऱ्या 4-4 वाजता 3-3 वाजता बोरिंग मारलेलं, तिला पाणी पण नाही निघत. अशी आमची हालत आहे. तर ही हालत आमची सुधारणूक करा ना तुम्ही. ही आम्हाला चांगली योजना द्या, पाणीची सोय करा, घरोघरा नल द्या. परिवार समृद्ध तब होता है जब परिवार स्वस्थ होता है, और परिवार स्वस्थ तभी होता है जब घर की महिलाएं स्वस्थ होती. आमचे आरोग्याचे म्हणजे दवाखाने चांगले नाही, तर दवाखाने डॉक्टर पण नाही राहत. डिलेवरीची पेशंट नेली तर म्हणजे डॉक्टर राहत, तर लेडीज डॉक्टर नाही. ते म्हणजे डॉक्टर पण पाहिजेत, काहीच सुविधा नाही. तर इथून आमचा ते गंजाड आहे ना, गंजाडला गेले तर गंजाडहून कॉटेजला पाठवतं ना, कॉटेजही डायरेक्ट सिल्वास, वलसाड तिकडे पाठवतं. गेली होती ना नंदसला घेऊन, तर आशेगडला घेऊन गेली. तिथून सांगितलं कॉटेजला घेऊन जा. कॉटेजला घेऊन गेले, तिथून डिलेवरी ती बाळ पडायला आलं. ते तिथं ते डॉक्टर सांगितलं मला
कुठेतरी वलसाडला घेऊन जा नाही तर जवाहरला घेऊन जा. म्हणजे मी सांगितलं डॉक्टरना काय जी झाली ती मी जबाबदारी घेणारच, पण पहिलं बाळ म्हणजे खाली पाडा आणि नंतर कुठे पण घेऊन घालवा, मी जायला तयार आहे. Women from the 23 villages were assisted by a social work group called Kashtakari Sangatana in carrying out the demonstrations. The organization has been helping create awareness in tribal villages on the importance of voting, the issues that they must actually vote on, registering voters and ensuring paperwork. जर तुम्ही वर्षाला एक साडी देतात त्याच्याने आमचा विकास नाही होणार. सरकारने सांगितलं आहे का हर घर नल योजना आम्ही देऊ. आज इथे बघा ना, कोणाच्या दाराशी नल आहे काय? टाकी बांधली असेल, विहीर बांधली असेल, पण अजून घरापर्यंत पाईप नाही आहे. आणि सांगतात सबके साथ सबका विकास. तर काय कुठला विकास आहे असं म्हणून आम्ही साड्या त्या परत केल्या, साड्या आणि पिशव्या. आणि तसे आम्ही सरकारला लेखी पण दिली काय हे साडी आम्हाला नको पाहिजे आणि त्याची कारण हे आहे. कि इतना पैसा का खर्च किया है खुद सरकार के और खुद मोदी सरकार का एक जाहिरात के रूप में. आशा सेंटर से पहले उसका डिस्ट्रीब्यूशन हुआ, लेकिन इससे इस्तेमाल बैग के इस्तेमाल कब किया जाएगा? 16 मार्च के बाद. उसका मतलब है कि जब से आचार संहिता शुरू है तब आप ये सब इस्तेमाल कर सकते हैं. मुफ्त में हमारा प्रचार होगा, लेकिन उसका मतलब है कि लोगों की गर्जा जो है, लोगों की नीड्स जो है वो न देख के यह दिए गए हैं. हम लोग कहते हैं कि देखो योजना होना चाहिए, लेकिन योजना दो प्रकार की योजना होती है. एक प्रकार की योजना है जिससे योजना का लाभ लेके हमारा फ़ायदा होगा, हमारा विकास होगा. लेकिन इस प्रकार का फुक्कर जो मुफ्त में दे रहा है, हाँ, उसे सिर्फ उसको हम लोग दूसरे शब्द हम यूज़ करते हैं, वो विकास योजना नहीं है, वो भिखारी का योजना है. ये भीख है. और हम इंसान हैं, हम भिखारी नहीं हैं. हम नागरिक हैं, भिखारी नहीं हैं. शेती करून ना काय पैसा कमावायचा, अख्खा वरीस आम्ही शेतीचं काम करू. पैशासाठी आम्हाला कामाला डहाणूला जायला लागते, वाडीत जायला लागते. वाडीत जातो तर काय 150 रुपये मजुरी देते, तिथं काय भागवायचा. मग काय करते, दुसरी ते इटभट्टीवर पोटलं बांधून बाहेर जातो, गुजरातला जातो, सुरतला जातो, तिकडं कोणी वापीला जातं. आता सरकार आम्हाला कामं देता, गावात डोगरीची कामं देता, काय बांधबंदोशीची कामं देता. आता आम्ही गावात कामं करते ना, तर सरकारने तर काही कामं काढली नाही. साडीची योजना दिली एवढी बेस. अब अंधेरा जीत लेंगे, लोग मेरे गांव के. Beyond the exaggerated claims at extravagant political rallies, the Quint is bringing you voices from various corners of the country, voices that actually need to be heard. But to bring you the truth, it takes effort and finances. So become a member of the Quint, support us and help us get you stories that matter. हिंदुस्तान को बचाने वाला चुनाव है. 400 हारने जा रहे हैं. हम्बा हम्बा रो पड़ी. बीजेपी इज करप्ट. अगली बार भाजपा तड़ीपार. उसका नाम हो गया राम का मंदिर का ये सपा और कांग्रेस के लोग बना पाते.